ठाकरे गटात जे शिल्लक राहिलेले लवकरच एका मोठा उठाव करतील आणि शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश करतील असा दावा केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधवांनी केला। पुन्हा एक मोठा उठाव होऊन ऑपरेशन टायगर होणार सक्सेसफुल असं जाधव म्हणाले। पाटण तालुक्यातील गोशटवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच, उपसरपंच आणि सदस्यांनी पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांच्या उपस्थितीत शिवसेनेत पक्षप्रवेश केला। या प्रवेशामुळे शरद पवार गटाचे माजी बांधकाम मंत्री विक्रमसिंह पाटणकर गटाला मोठा धक्का मानला जातोय। शिंदेंच्या पाठोपाठ नाशिकमध्ये भाजपतही पक्षप्रवेश होत आहे। भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे आणि मंत्री गिरीश महाजन यांच्या उपस्थितीत नाशिकमध्ये महत्त्वाचे प्रवेश होत आहेत। आमदार भास्कर जाधव ठाकरे गटात नाराज असल्याची चर्चा आहे। त्यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न स्वतः उद्धव ठाकरे यांनी सुरू केलेले आहेत। ठाकरे यांच्या शिवसेनेची मातोश्रीवर बैठक झाली। त्या बैठकीला भास्कर जाधव ऑनलाईन उपस्थित राहिले। पक्षानं मला खूप काही दिलं आहे। 2 मुलं आमदार आहेत। राज्यसभेवर किंवा विधान परिषदेवर जाण्याचा माझा विचार नाही, पण पक्षानं संधी दिली तर 2029ची लोकसभेची निवडणूक मी लढणार आहे असं सुतोवाच भाजपचे नेते रावसाहेब दानवे यांनी केलं। सलग 2 दिवस दर वाढल्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाली आहे। सोन्याचे दर 1100 रुपयांनी कमी होऊन 85,200 रुपये प्रति तोळ्यावर आले, तर चांदीच्याही दरात 2100 रुपयांनी घसरण होऊन चांदीचे दर 96,200 रुपये प्रति किलोवर गेलेले आहे। महाराष्ट्रात न्याय व्यवस्थेत मूलभूत पायाभूत सुविधा खराब असल्याची टिप्पणी करत सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती अभय ओक यांनी राज्य सरकारवर ताशेरे ओढले, तर शेजारच्या कर्नाटकची याबाबत प्रशंसा केली। अशोक देसाई स्मृती व्याख्यानात फौजदारी व्यवस्थेपुढे अडचणी काही विचार या विषयावर बोलताना न्यायमूर्ती ओक यांनी सडेतोड मतं आणि निरीक्षणं मांडली। मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस इथल्या फलाटांच्या विस्तारीकरणाचं काम सुरू असल्यानं याचा परिणाम कोकणातून येणाऱ्या 3 गाड्यांवर होणार आहे। कोकणातून CSMT पर्यंत धावणाऱ्या या गाड्या 28 फेब्रुवारीपर्यंत दादर स्थानकापर्यंतच धावणार आहेत। त्यामुळे प्रवाशांना दादरपासून पुढील प्रवासाकरता अन्य रेल्वे आणि इतर वाहनांचा आधार घ्यावा लागणार आहे। सिडकोच्या विविध संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणात बदल्या करण्यात आल्या आहेत। सहाय्यक विकास अधिकारी आणि क्षेत्राधिकारी संवर्गातील 26 अधिकाऱ्यांसह लिपिक, टंकलेखक, कार्यालयीन सहाय्यक संवर्गातील 74 कर्मचाऱ्यांचा यात समावेश आहे। या बदल्यांमुळे अधिकारी कर्मचाऱ्यांमध्ये असंतोष दिसून येतो। मुंबईकरांच्या जलप्रवासाला आता वेग येणार आहे। गेटवे ऑफ इंडिया ते एलिफंटा आणि गेटवे ते मांडवा या मार्गावरून आजपासून अत्याधुनिक वातानुकूलित कॅटामरान बोट धावणार आहे। उच्च गती पारंपरिक फेरी सेवेला पर्याय म्हणून ही सेवा प्रवाशांना अधिक जलद, आरामदायक आणि आधुनिक प्रवासाची सोय उपलब्ध करून देणार आहे। मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं आज मॅरेथॉनचं आयोजन केलंय। यासाठी रविवारी दुपारी 1 वाजेपर्यंत अटल सेतूवरील वाहतूक बंद राहणार आहे। त्यामुळे वाहतूक कोंडीसह JNPA या बंदरातील कंटेनर्स वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता आहे। पश्चिम रेल्वेच्या स्वच्छतागृहांच्या दयनीय स्थितीबाबत वारंवार तक्रारी येत आहेत। त्यांच्या स्वच्छतेकडे प्राधान्यानं लक्ष दिलं जाईल असं पश्चिम रेल्वेच्या मुंबई विभागाचे नवनियुक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पंकज कुमार सिंग यांनी स्पष्ट केलं। प्रवाशांची गैरसोय टाळण्याकरता टॉयलेट्सच्या देखभालीवर भर दिला जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं। मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी करण्याकरता केंद्र सरकारनं सागरमाला या योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे। यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र व राज्य शासन असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन केलं आहे। मुंबई उपनगरीय क्षेत्राच्या विकासासाठी मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन हे स्वतंत्र महामंडळ कार्यरत आहे। त्याद्वारे अद्ययावत डिझाईनच्या लोकलची बांधणी, डबे वाढवणं, 12 ऐवजी 15 डब्यांची लोकल चालवणं, फलाटांची लांबी वाढवणं, वाढीव रेल्वे मार्ग टाकणं आदी कामांकरता मध्य आणि पश्चिम रेल्वेला निधी पुरवला जातो।
मुंबई शहरातील 8 ते 10 दशकांहून अधिक जुन्या असलेल्या सेस इमारतींचा समूह पुनर्विकास करण्यावर आता म्हाडानं भर दिलाय। सेस इमारती अरुंद जागेत असल्यानं एका इमारतीचा पुनर्विकास करणं, रहिवासी आणि भाडेकरूंना आवश्यक सुविधा देणं शक्य नसल्यानं एकाहून अधिक इमारतींचा समूह पुनर्विकास केल्यास तांत्रिकदृष्ट्या ते सुलभ होणार आहे। मुंबई महानगर प्रदेशासह कोकणातील रस्ते वाहतुकीवरील ताण कमी होण्यासाठी केंद्र सरकारनं सागरमाला योजनेअंतर्गत जलवाहतुकीला प्रोत्साहन देण्याचं ठरवलं आहे। यासाठी प्रवासी जलवाहतुकीसह रोरो सेवेद्वारे मालवाहतुकीचा केंद्र व राज्य शासन असा प्रत्येकी 50% हिस्सा वाटप करण्याचं नियोजन आहे। रॅपिडो लवकरच महिलांकरता एक खास सर्व्हिस सुरू करत आहे। या सर्व्हिसद्वारे कंपनी जवळपास 25,000 महिलांना रोजगार देत आहे। आतापर्यंत रॅपिडोमध्ये फक्त पुरुषच कॅब, ऑटो आणि बाईक चालवू शकत होते। मुंबईतील विविध बँकांमध्ये ठेवण्यात आलेल्या मुदत ठेवींच्या माध्यमातून जास्त व्याजदर मिळावा यासाठी मुंबई महापालिकेने ऑनलाईन प्रणालीचा वापर करण्याचं ठरवलं आहे। त्यामुळे चालू आर्थिक वर्षात 1,000 कोटी रुपये अतिरिक्त मिळण्याची प्रशासनाला अपेक्षा आहे। मुंबईतल्या MD कॉलेजमध्ये एका विशेष कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं। या उपक्रमाअंतर्गत मराठी बाणा जपत लेझिम व नृत्य करण्यात आलं। तसंच विद्यार्थी व्यावसायिक शिक्षणाकडे कसे वळतील याचंही मार्गदर्शन करण्यात आलं। छत्रपती संभाजीनगरमध्ये तापमानात वाढ झाली आहे। 34.4 अंशांवर तापमान गेलंय। फेब्रुवारीतच नागरिकांना उन्हाच्या झळा सहन कराव्या लागतात। लोणावळ्याच्या मळवली गावात खासदार श्रीरंग बारणेंच्या जन्मदिनानिमित्त छकडी बैलगाडा शर्यतीचा थरार रंगला। या शर्यतीत 150 बैलजोड्यांनी सहभाग घेतला। शरयू फाउंडेशन व बारामती रनर्स यांच्या एकत्रित येण्याने बारामती हाफ मॅरेथॉन स्पर्धा पार पडली। हजारो स्पर्धकांनी स्पर्धेत सहभाग घेतला। शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराज मंदिरात विष्णू घाट या परिसरातून प्रवेश करण्याकरता एक प्रवेशद्वार आहे। या प्रवेशद्वाराजवळील शौचालय हटवण्याची मागणी महिलांनी केली आहे। या मागणीकरता महिलांनी श्री सिद्धेश्वर मंदिरात महाआरती केली। महापालिका प्रशासनानं ताबडतोब हे शौचालय पाडावं अशी मागणी त्यांनी केली। सांगली शहरातील प्रतापसिंह उद्यानात महापालिकेच्या वतीनं पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। उद्यानात अत्याधुनिक पक्षी संग्रहालय उभारण्यात येणार आहे। प्रतापसिंह उद्यानाचं 2.16 कोटी रुपये खर्चून पक्षी संग्रहालयामध्ये रूपांतर करण्याचा प्रयत्न आहे। पहिल्या टप्प्यात 1.16 कोटी रुपये मंजूर झालेले आहेत। महाराष्ट्र कर्नाटक राज्यातल्या लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असणाऱ्या सांगलीच्या जत तालुक्यातील बिळूर इथे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ यात्रा मोठ्या उत्साहात पार पडली। 3 दिवस पार पडलेल्या यात्रेच्या निमित्तानं विविध धार्मिक विधी पार पडले। पुणे जिल्ह्यातील दौंड, इंदापूर, पुरंदर आणि बारामती तालुक्यातील जिरायती भागासाठी वरदान ठरणाऱ्या जनाई शिरसाई उपसा सिंचन योजनेची कामं वेगानं सुरू आहेत। या कामाकरता सुमारे 438 कोटी रुपयांच्या कामाला राज्य मंत्रिमंडळाकडून प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे। मालमत्ता कर पाणीपट्टी वसुलीसाठी आता संभाजीनगर महापालिकेकडे फक्त 44 दिवस शिल्लक आहेत। थकबाकी वसुलीवर प्रशासनानं भर दिला असून पुंडलिक नगर या रोडवरील सपना मार्केटमधील तब्बल 32 दुकानं एका अभ्यासिकेला शनिवारी सील करण्यात आलं। 1 लाखांहून अधिक आणि मोठ्या थकबाकीदारांकडे महानगरपालिकेने मोर्चा वळवला आहे। दक्षिण सोलापूर तालुक्यातील तिलाटी स्टेशन ते होटगी स्टेशन दरम्यान असलेले सिमेंट फॅक्टरीचे 4ही रेल्वे फाटक लवकरात लवकर बंद करण्याकरता तात्काळ उपाययोजना करण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी दिले आहेत। नागरिकांचा अंत पाहू नका, तात्काळ पर्यायी उपाययोजना शोधून ब्रिज, उड्डाणपूल बांधण्यासाठी कार्यवाही करण्याचेही आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांना दिले। सिंधुदुर्गातील वैभववाडीत बैलगाडा शर्यतीचा थरार बघायला मिळाला। राज्यस्तरीय विनाफाटक बैलगाडी स्पर्धेत एकूण 69 बैलगाड्या सहभागी झाल्या। बंड्या मांजरेकर यांनी ही स्पर्धा आयोजित केली होती। ही शर्यत पाहण्याकरता नागरिकांनी मोठ्या प्रमाणात गर्दी केली। बुलडाणा शहरात त्रिसरण चौकात एका मालवाहू वाहनानं दुचाकीला धडक दिल्यानं दुचाकीस्वार स्नेहल चौधरीचा मृत्यू झाला। या अपघातानंतर संपूर्ण बुलडाणा शहरावर शोककळा पसरली होती। वाहतूक नियम धाब्यावर बसवून मोठ्या प्रमाणात वाहतूक वाढल्याने स्नेहल चौधरीचा मृत्यू झाला अशी भावना बुलडाणाकरांनी
व्यक्त केली। टिपेश्वर अभयारण्यातून येडशी अभयारण्यामध्ये आलेला वाघ पकडण्याकरता प्रधान मुख्य वनसंरक्षक यांच्या कार्यालयानं 28 फेब्रुवारीपर्यंत मुदत दिलेली आहे। त्यानुसार वाघाला पकडण्याकरता आता केवळ 15 दिवस शिल्लक आहेत। त्यामुळे वाघाच्या शोध मोहिमेला वेग आलाय। मुदतीत वाघ न पकडल्यास पुन्हा परवानगी मिळेपर्यंत मोहीम थांबवावी लागेल, अशी माहिती विभागीय वन अधिकाऱ्यांनी दिली आहे। मराठवाड्याच्या हक्काचं 7% पाणी कमी करण्याच्या गोदावरी अभ्यास गटाच्या अहवालावर महाराष्ट्र जलसंपत्ती प्राधिकरणानं जनतेकडून आक्षेप मागवले। हे आक्षेप 15 मार्चपर्यंत स्वीकारण्यात येणार आहेत। दुष्काळग्रस्त आणि कमी पावसाचा प्रदेश म्हणून मराठवाडा ओळखला जातो। जळगावात फेब्रुवारी 2024 मध्ये या परिसरात आलेल्या वादळी वाऱ्यासह गारपिटीमुळे शेती पिकाचं अतोनात नुकसान झालं होतं। त्या नुकसानीला सानुग्रह अनुदान 13,54,00,000 मंजूर झालं आहे। तालुक्यातील 5 मंडळातील 8,760 विद्यार्थी लाभार्थी शेतकऱ्यांना भरपाई मिळणार आहे। जळगावच्या कसगाव पारोळा मार्गावर 4 वर्षांपूर्वी बनलेल्या उड्डाणपुलावर मोठाले खड्डे पडले। त्यामुळे मोटरसायकल घसरण्याचे प्रकार सुरू असून अपघातांची संख्याही वाढलेली आहे। सिने अभिनेते राहुल सोलापूरकर यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याबाबत केलेल्या वक्तव्याबद्दल मावळमधील शिवस्मारक समितीनं संताप व्यक्त केला। सोलापूरकर ज्यावेळी मावळ तालुक्यात येतील किंवा पुणे मुंबई एक्सप्रेस हायवेनं प्रवास करतील त्यावेळी त्यांच्या तोंडाला काळं फासू असा इशारा देण्यात आलाय। ग्रामीण भागात दूषित पाण्यामुळे अतिसाराची लागण आणि संसर्गजन्य आजारांची लागण होत असल्यानं जळगाव जिल्हा परिषदेच्या प्राथमिक आरोग्य केंद्राअंतर्गत गावाला पाणीपुरवठा करणाऱ्या जलस्रोतांचं सर्वेक्षण करण्यात येतं। यात जिल्ह्यातील 40 गावांना पिण्याचा पाणीपुरवठा अशुद्ध होत असून 8 गावांना मिळणारं पाणी दूषित असल्याची बाब समोर आली आहे। वाशिमच्या पोहरादेवीमध्ये संत सेवालाल महाराजांच्या 286व्या जयंतीनिमित्तानं समितीकडून पोहरादेवीच्या विकासाकरता कार्य करणारे सरकारी अधिकारी तसंच बंजारा समितीमधील समाजामधील व्यक्तींचा सत्कार करण्यात आला। जलसंधारण मंत्री संजय राठोड, राज्यमंत्री इंद्रनील नाईक, आमदार महंत बाबूसिंग महाराज यांचा सत्कार करण्यात आला।